गोवा जगभरातल्या पर्यटकांना पडलेलं हिरवगार स्वप्न. आपल्याच नादात असलेला इथला निळाशार अथांग सागर, आकाशाला जणू गवसणी घालू पाहणारा डोंगर, इथली वेगळ्याच लयीत वाहणारी एखादी नदी खाडी, आपल्याच धुंदीत डोलणारे माड, गावातले चमचमणारे मिठागरांचे ताटवे म्हणजे जणू चांदणे माहेरा येते. कुण्या एकेकाळी जगाला चव देणारं मीठ पिकवणारी इथली मिठागरं आज वेगळ्याच कारणासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. समुद्राचं पाणी नदीतून खाडीतून वाट काढीत गावातल्या वाफ्यांमध्ये शिरतं आणि जेव्हा त्यावर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो तेव्हा त्या जलाचं रूपांतर नुसत्या मिठात नव्हे तर जणू शुभ्र धवल अशा हिऱ्यांमध्ये होतं. पोर्तुगीज काळात मिठाचा कर गोळा करण्यासाठी आलेल्या ब्रिटिश सरकारच्या एका कारकुनानं पाहिला, गोव्याच्या एका छोट्याशा गावात प्रतिभेचा स्पर्श झालेला असाच एक लखलखीत हिरा कृष्णम भट बांदकर, ज्याच्या लेखणीतून उतरलेल्या साहित्यकृतीनं आणि त्याच्या सादरीकरणानं त्या ब्रिटिश कारकुनाच्या काळजाचा ठाव घेतला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला तो काळ. त्या काळात गोव्यात पोर्तुगीजांचा अंमल होता. पोर्तुगीजांनी इथल्या मिठाचं कंत्राट ब्रिटिशांना दिलेलं होतं. मिठाच्या व्यवहारासाठी म्हणून ब्रिटिश अधिकारी क्रॉफर्ड यांच्या समवेत गोव्यात आलेला तो साधा कारकून नव्हता. ते होते अण्णासाहेब किर्लोस्कर. त्यांनी कृष्णमभट बांदकरांविषयी ऐकलेलं होतं म्हणून डोंगरीला बांदकरांचं नाटक पाहायला ते गेले. रामनवमीचा उत्सव बांदकरांचं नाटक असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर जमले होते. नाटक होतं शुकरंबा संवाद. प्रयोगास रंग भरला होता. ती मनोहारी पदं, त्यातलं मोहक संगीत, भाषणाची अपूर्व पद्धती आणि लाटानुप्रासयुक्त गद्य पाहून अण्णासाहेब भारावून गेले. बांदकरांनी आपली नाटकं घेऊन मुंबईस यावं अशी त्यांनी सप्रेम विनंती केली, परंतु ती नाटकं करून पैसे अगर कीर्ती मिळवण्याचा आपला हेतू नसून फक्त भगवत लीलांचा विस्तार करण्याचाच आहे असं उत्तर मिळालं. स्वतः येण्याची इच्छा नसेल तर नको, पण सदरहू नाटकं तरी आपणास द्यावी अशी अण्णासाहेबांनी पुन्हा नम्रतापूर्वक विनंती केली. परंतु ती नाटकं पुस्तक रूपानं स्वतंत्र नसून प्रत्येक पात्राकडे त्या त्या वेळी तयार करून दिलेले त्यांचे खर्डे मात्र होते. त्यामुळे तीही त्यास नेता आली नाहीत. शेवटी आपल्याला नाटकं करण्याची याच ठिकाणी स्फूर्ती उत्पन्न होत आहे, आपल्या हातचा प्रसाद तरी मिळावा अशी इच्छा दर्शवली. बांदकरांनी त्यांना आशीर्वाद दिला. अण्णासाहेब किर्लोस्कर आपल्या गावी परतले आणि त्यांनी असं एक जबरदस्त नाटक लिहिलं ज्याचा प्रयोग पुण्यात 31 ऑक्टोबर 1880 रोजी पार पडला. ते नाटक होतं संगीत शाकुंतल. संगीत शाकुंतल या नाटकानं इतिहास घडवला. पण या नाटकाआधीही गोव्यात संगीत नाटकं लिहून सादर केली जायची. अण्णासाहेब किर्लोस्कर कृष्णमभट बांदकर यांच्या भेटीची कथा त्या काळात सत्संग मासिकात प्रसिद्ध झालेली होती आणि किर्लोस्करांबरोबर डोंगरीला गेलेल्या काही लोकांनी या कथेला दुजोराही दिलेला होता. संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशातल्या बांदकरांवरच्या नोंदीत ही कथा आहे. अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतल लिहिण्यापूर्वी 1880 मध्ये पुण्याला पारशी नाटक कंपनीचं इंद्रसभा हे नाटक पाहिलं होतं याचीही नोंद आहे. गोमंतकाला मराठी साहित्याची अशी प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्य परंपरेशी ती समांतर आहे. 1947 मध्ये पुण्यात गोमंतक मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. त्यावेळी
स्वागताध्यक्षपदावरून पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी म्हटलं होतं की संत तुकारामांनंतरच्या थोडक्याच काळात आमचे तुकाराम बाबा वर्दे यांनी द्राक्षालाही माधुर्याची दीक्षा देईल अशी कविता रचली. वामन पंडित यथार्थ दीपिका लिहित होते तेव्हा इथले विठ्ठल केरीकर शुकरंभा संवाद कबीर कथा गात होते. अनंत फंदीच्या काळात आमचे सोयरोबानाथ आंबिये ज्ञान वैराग्याची पदय निर्माण करीत होते. महिपती बोआ निरंजन माधव यांच्या काळात आमच्याकडे महेश्वर शास्त्री सुखटणकर अमरकोशावर अमर विवेक नावाची टीका लिहिण्यात घडून गेले होते आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या काळात इकडे कृष्णमभट बांदकर भक्तिपर पदे रचित होते. कृष्णमभट बांदकर गोव्याच्या एका डोंगुर्लीच्या पायथ्याशी विसावलेल्या एका निसर्गरम्य गावात, गोव्याच्या तिसवाडी तालुक्यातल्या डोंगरी गावात जन्मलेले संत कवी कृष्ण जगन्नाथ भट बांदकर महाराज. लेखनासाठी प्रतिकूल परिस्थिती असतानाही विपुल प्रमाणात लेखन करणारे एक प्रसिद्धी परांमुख प्रतिभावंत कवी, नाटककार. जवळजवळ 800 पदं त्यांनी लिहिली. त्यांच्या काळात आणखीही काही कवी आहेत. गोव्यात मराठी भाषेवर पोर्तुगीजांकडून प्रचंड आघात होत राहिले होते. अशाही बिकट परिस्थितीत जोमानं लेखन करून मराठी भाषा आणि साहित्य परंपरा यांचं संवर्धन करण्याचं अभिमानास्पद कार्य ज्यांनी केलं त्यात एक होते कृष्णमभट बांदकर. कृष्णमभट बांदकरांच्या काव्याकडे वळण्यापूर्वी स्मरण करावंसं वाटतं ते कृष्ण जगन्नाथ थळी यांचं. हे मूळचे शिवोलीचे, मुंबईतल्या जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, कृष्णमभट बांदकरांचे शिष्य. यांनी भरपूर परिश्रम घेऊन श्री सद्गुरू कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर महाराज यांचा सचरित्र समग्र कविता संग्रह प्रकाशित केला. बांदकरांचं बालपण अतिशय कष्टात गेलं. त्यांच्या वडिलांचं व्यंकटगिरी इथं निर्वाण झालं. त्यांचे चुलते मुकुंदराज यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणी त्यांनी काव्यात्मक पद्धतीचे श्लोक वगैरे म्हटले, पण कुठंच कसलंही अध्ययन केलं नाही. ते 18-19 वर्षांचे असताना त्यांचे चुलतेही गेले. मग त्यांच्यावर जबाबदारी आली ती कुटुंबाच्या पालनपोषणाची. या काळात दारिद्र्य आणि मनस्ताप यांनी त्यास अगदी वेडे करण्याच्या बेतात आणले असं त्यांच्या चरित्रलेखकानं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कानावर यथार्थ दीपिकाचे श्लोक पडले आणि मग ते निघाले वेंगुर्ले येथे गुरुच्या शोधार्थ, भवबंध नाहीसा करणाऱ्या दीनदयाळू संताच्या शोधार्थ. अंगावर एकच पैरण आणि धोतर, पाठीवर 2-4 पुस्तकं. ते दिवस आषाढाचे, भर पावसाचे. त्यांचा प्रवास चालू होता कधीही न पाहिलेल्या रानातून आणि गावातून, पावसात भिजत, कधी कोणाच्या गोठ्यात निजत. वेंगुर्ल्यात विष्णुबुवा सोमण नावाचे गुरु त्यांना भेटले आणि तेथून सुरू झाला त्यांचा वेगळा प्रवास. तो केवळ आध्यात्मिकच नव्हता, त्यांच्या वाङ्मयीन प्रवासाचा तो आरंभ होता. विष्णुबुवांनी बांदकरांना जो उपदेश केला तो त्यांनी स्वात्मतत्वामृत शतक नावाच्या ग्रंथात श्लोकबद्ध करून ठेवला आहे. अतिशय साधे, सरळ, सोपे शब्द आहेत या स्वात्मतत्वामृत शतकाचे. म्हणजे हे जे दृश्यमान विश्व आहे ते कसे नश्वर आहे हे ओळखलं पाहिजे आणि सतत अभ्यास केला पाहिजे. मी माझं हेच खरं असा मीपणा सोडून आपल्या अंतर्यामी, आपल्या अवतीभोवती जे सुखस्वरूप आहे त्याच्याशी समरस व्हावं हे सांगताना बांदकर महाराज म्हणतात, नित्याभ्यास करी मनात विवरी जे दृश्य ते अनृत, अभ्यासा विणबा फळेल न तुला हे स्वात्मतत्वामृत. माझे हेच खरे असे धरू नको, मी देह कल्पू नको, आहे जो सहजे सुख स्वरूप त्या देवाची सोडू नको. काव्यदृष्ट्या बांदकरांची पदं, अभंग अतिशय सरस आहेत. त्यांना भाषाशास्त्राचं ज्ञान नव्हतं असं कोण म्हणणार. त्यांच्या भाषेविषयी, कवित्व शक्तीविषयी खूप काही बोलता येईल. यमक आणि अनुप्रासामुळे त्यांची पदं कशी बहारदार झाली आहेत याचं हे एकच उदाहरण.
चटकी चपल मोठा नाटकी साच, घटची नुरवी हट धरुनी मुरारी, गोप कटकी एकी एकट अनेकी, व्यापक निकट करी न मिळे की भारी, सकल तेजुनी तरी धरी न मी श्रीहरी, करी नाना परी न वदवती कंसारी, सुख निर्धारे आत्मविचारे, कृष्ण जगन्नाथ ऐसा असतो संसारी. बांदकरांच्या अशा पदांची चाल कळली तर तिचा गोडवा अधिक वाढतो असं कृष्ण जगन्नाथ थळी यांचं मत आहे. त्यांची पदं जाणत्याच्या तोंडून ऐकावीत असं त्यांचं म्हणणं. खरं आहे ते. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात हे पद ऐकताना आपल्याला असाच अनुभव येतो. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे. त्यांच्या अशा 800हून अधिक असलेल्या पदांइतकीच त्यांची शुकरंभा संवाद, लोपमुद्रा संवाद, नटसुभद्रा विलास आणि अहल्योद्धार ही संगीत नाटकंही तितकीच महत्त्वाची आहेत. बांदकरांचं आज एकच नाटक जे उपलब्ध आहे ते म्हणजे अहल्योद्धार. या नाटकाचं हस्तलिखित त्यांच्या वारसदारांनी सांभाळून ठेवलं होतं. विजयकुमार नाईक हे गुणी रंगकर्मी, त्यांच्या हातात हे हस्तलिखित पडलं. आज आपल्यामध्ये नाही आहेत ते. बांदकरांविषयी, त्यांची पदं, त्यांची नाटकं याविषयी जे सतत बोलत होते, बांदकरांच्या पदांची लय ज्यांच्या कवितेमध्ये अलगदपणे उतरली होती, ते बांदकरांच्याच डोंगरी गावचे विष्णू वाघही आपल्यामध्ये नाही आहेत. बांदकरांवर बोलताना यांचं आज सतत स्मरण होत आहे. तर दिग्दर्शक विजयकुमार नाईक यांनी 1870मधल्या या नाटकाचे गोव्यात आणि गोव्याबाहेरही प्रयोग केले. कोमरपंत सरांनी, डॉक्टर सोमनाथ कोमरपंत यांनी गोमंतक, प्रज्ञा आणि प्रतिभा या पुस्तकात आपल्या नेहमीच्या रसाळ शैलीत अहल्योद्धार या नाटकाचा परिचय करून दिलाय. कृष्णम भट बांदकरांनी नाटकं लिहिली, स्वात्मतत्वामृत शतक श्लोक लिहिले, श्रीरामाची, श्रीकृष्णाची पदं लिहिली, विविध देवतांच्या स्तुतीपरही त्यांची पदं आहेत. गवळण काल्यासाठी त्यांनी स्वतः पदं लिहून सादर केली, अभंग लिहिले, गोव्यात भजनाचा प्रसार केला आणि आपल्या शब्दांनी लोकांच्या हृदयात प्रकाश पाडून हा ज्ञानमार्गोपदेशक प्रतिभावान साहित्यिक निघून गेला. ते गेले त्यावेळी त्यांचं वय होतं 58 वर्ष. शिष्यांनी, गावकऱ्यांनी त्यांचीच भजनं गात त्यांना निरोप दिला. गोव्याच्या मराठी साहित्याच्या इतिहासाची पानं जेव्हा आपण चाळतो तेव्हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आपण थोडेसे रेंगाळतो. कारण तिथं आपल्याला भेटतो पोर्तुगीजांच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत लेखन करणारा संत कवी, विश्वाच्या विश्रामाचा गजर करणारा गोमंतकीय मराठी वाङ्मय विश्वाचा विश्राम. त्यांचं साहित्य म्हणजे रसिकांसाठी जणू आनंदाचे धाम. विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्याचे गाऊबाचे नाम रे. आनंदाचे धाम त्याचे गाऊबाचे नाम रे. विश्वाचा